नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तू मांगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। वास्तू मांगल्यतर्फे तुम्हाला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा। धनतेरस आहे, तर आज तुम्हाला धनतेरसला आपण काय करायचे आहे ते सांगणार आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी ते करा, ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी सोडून द्या। धनतेरस म्हणजे महालक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेचा दिवस, म्हणजेच धन, आरोग्य आणि समृद्धी आकर्षित करण्याचा सुवर्ण क्षण। पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा, म्हणजेच काय, प्रकाश, नवीन ऊर्जा आणि संधीची दिशा। त्याचप्रमाणे आरोग्याचीही दिशा मानली जाते। म्हणूनच सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला पूर्व दिशेला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे। त्याच्यामध्ये थोडेसे कुंकू टाकायचे आहे आणि थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत। त्यानंतर अगदी 1-2 तासानंतर हे पाणी तुम्ही काढू शकता। त्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर हे पाणी शिंपडायचे आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत। तसेच जर तुमचं अंगण असेल तर तुम्ही अंगणातही हे पाणी शिंपडू शकता, पण शक्यतो उंबरठ्याच्या जवळपासच तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे, याची काळजी घ्या। उरलेले पाणी तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर झाडं असतील किंवा तुमच्या दारामध्ये झाडं असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ओतू शकता। थोडासा त्याच पाण्याचा शिडकाव तुमच्या घरामध्येही तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। अगदी क्लॉकवाईज तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडे थोडे पाणी प्रत्येक दिशेला शिंपडायचे आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत राहायचा आहे। ही विधी होईपर्यंत तुम्हाला मंत्र चॅन्टिंग चालू ठेवायचे आहे, म्हणजेच मंत्र जप चालू ठेवायचा आहे आणि मनोमन देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये तुझं आगमन सतत होत राहो, तसेच तुझं माझ्या घरामध्ये आगमन झाल्यानंतर तू स्थिर राहा, स्थिर राहा, स्थिर राहा। अशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीला आवाहन आणि स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे 3 सांजेनंतर म्हणजेच 5-5:30च्या नंतर किंवा 6-7च्या दरम्यान 3 दिवे तुम्हाला आग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचे आहेत। ते पण तुपाचे दिवे लावले तर अतिउत्तम। एक दिवा कुबेराला म्हणजेच धनासाठी, धन आकर्षित करण्यासाठी, दुसरा दिवा महालक्ष्मीसाठी म्हणजेच आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आणि तिसरा दिवा तुमच्या शांती संरक्षणासाठी आणि आरोग्यासाठी लावायचा आहे। हे तिन्ही दिवे तुम्हाला आग्नेय कोपऱ्यामध्येच लावायचे आहेत। दरवर्षीच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पितळ्याच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू आणत असतो, तेव्हा पुढे या सगळ्या वस्तू मांडून त्यांचीही पूजा करणं गरजेचं आहे। धन आपल्याकडे किती आहे यापेक्षा असलेल्या धनाचा वापर कसा करताय हे महत्त्वाचं। तुमच्याकडे जे धन आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघताय। तुम्ही आलेलं धन असूनही जर रडत असाल तर तसंही धन वाढणार नाही, पण धन कमी असूनही त्या धनाला तुम्ही जेव्हा धन्यवाद म्हणता, त्या धनावर तुम्ही जेव्हा प्रेम करता, त्या धनाला जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता, त्यावेळी ते धनही खुश होतं आणि ते तुमच्याकडे सातत्याने येत राहतं। त्यामुळे प्रार्थना करा की हे धन जे आपल्याकडे येत आहे ते येतच राहो आणि ते स्थिर राहो, आणि मुख्य म्हणजे जे काही धन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी राहण्याची वृत्ती आपल्याकडे येऊ। याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे काही कमवायचंच नाही, पण जे पण धन येतंय त्याला हसतमुखाने तुम्हाला स्वतःकडे घ्यायचं आहे, ना की जे आलं नाहीये त्याच्यासाठी रडत बसायचं आहे। जे येतंय त्याचं तुम्ही स्वागत करा, अगदी हसत खेळत त्या धनाचे आभार माना आणि त्याला सातत्याने येत राहण्याची प्रार्थना करा। त्याचप्रमाणे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूही खरेदी करतो, पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवार असल्यामुळे यावेळी आपल्याला झाडू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी खरेदी करू शकता, पण शनिवारी कोणत्याही प्रकारे झाडू खरेदी करू नका। नैवेद्य काय ठेवायचं तर मी एकच सांगेन, सगळ्यात जो महत्त्वाचा नैवेद्य असतो तो म्हणजे धणे आणि गुळ। या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही ठेवायचं असेल तर ती तुमची इच्छा आहे, पण धनत्रयोदशीच्या दिवशी धणे आणि गुळालाच महत्त्व आहे हे लक्षात ठेवा। यापुढची ही माहिती मी देतच राहीन। आपल्याला काय करायचे आहे हे सांगितले आहे, त्याप्रमाणे सगळे उपाय करण्याचा प्रयत्न करा। जर शक्य नाही झालं तर निदान ओम श्री नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम श्री नमो भगवते वासुदेवाय नमः हे आपले ठरलेले मंत्र आहेत, ते तर तुम्हाला सतत सातत्याने करायचेच आहे। श्री महालक्ष्मी, श्री कुबेर देवता, श्री विष्णू देवता या सर्वांचा तुमच्यावर वरदहस्त राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि विनंती घेते। विषय आवडला असेल, जर टीप आवडली असेल तर नक्कीच तुम्हाला ही टीप शेअर करायची आहे, निदान 3 ते 5 लोकांसोबत, कारण आपण आपल्यासाठी तर हे उपाय करायचेच आहे, पण तुमच्यामुळे जर दुसऱ्यांनी हे उपाय केले आहे तर त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळणारच आहे। आणि दिवाळीसारख्या पवित्र मुहूर्तामध्ये जर तुम्ही आपले हे उपाय दुसऱ्यांनाही शेअर केले आणि त्यांचंही भलं झालं तर नक्कीच याचं खूप पटीने तुम्हाला
पुण्य लाभणार आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फॉलो केलं नसेल तर चॅनलला फॉलो करा. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. धन्यवाद.